हाय भावांनो, आपण आता सोहम गिरडे यांच्याकडून बॅचलर लाईफमध्ये कसं जगतात आणि काय म्हणतात त्याला मॅगी कशी करायची, आजचा धडा मॅगी कशी करायची शिकणार आहोत. सोहम दादा आपल्या चॅनलवर. हॅलो गाईस, मी आलेलो आहे तुमचा लाडका शुभम गिरडे. परत नवीन एक काय म्हणायचं चुरमा अशा पद्धतीने प्रथम एका भांड्यात पाणी घ्यावं 2 तांब्या. त्यात हा असा मसाला येतो मॅगी पुडी, याला मॅगी पुडी म्हणायचं. ओके, ते असं टाकून घ्यायचं आधी, कारण परत आमच्याकडे चमचा नाही, तर त्याचे बोट घालून हलवायचं. काय काय लपवण काय हे बंद कर, ते असं असते यायला माप काढायला लागला माझी लप म्हणतात आणि ती व्हिडिओ मग तुझा कृती नंबर 2. हां, हे असे जोडीदाराच्या हातात मॅगी देऊन त्याला थोडी चुरा करायला हवा यातल्यात, कारण की त्याला आंबट राहिलं ना असं वडताना चटके लागतं. थोडी चुरा कर, लय नको, कारण की असं थोडी लांबडी पण पाहिजे, नाहीतर ती भात खाल्ल्यावर लागते. ठीक आहे चिकन खूप होतं त्याला. अरे पुढे एवढे वाढते मसाले पण नाही बरोबर काय हे चव लागायचे. हां, मॅगी पुडी कट मसाला. दुसरी पुडीतला आपण मॅगी पुडी काढलेला आहे. एकदा खाऊ सोहम के हात की मॅगी, एकदा खाऊ बरबाद. एकदा खाल तर बरबाद व्हा. नाद एकच, बैलगाड्या शर्यत. आता आपण इथं ठेवणार आहे सेटअप. सॉरी गाईज. सो गाईज तुम्ही बघू शकता बघा, आता आम्ही मॅगी चुरा करून जे असे पतलेले आहे सगळे एकदाच करून ठेवायचे. बघू शकता हे असं टाकलं, रमणदान केला काला याचा. सो आपलं काय आता हे झालेलं आहे आणि जार असा इकडे नेऊन ठेवायचा. तो पण लावायचा जार, विसरू नका, मॅगी आज जाईल. बॅचलर लाईफ्स. ओके, मॅगीच्या अशा आस्वादाने आताच डेकर हे लागल्या, परत तर आहे सांगणार आहे आमची बीप 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 बीप. शिवी नॉट बॅचलर लाईफ, पण आपली बिना शिव्यांची बॅचलर लाईफ, कारण की आमच्या घरी जरा बघतील. सो चावट सेटअप बघू शकता आपला. सेटअप बघा, सेटअपवर पैसे आहेत सगळे, सेटअपवर पैसे. भांडवल गुंतवले गाईस. कितीचं भांड आहे ते? 3.5 कसं कपड्यावर 15,000 रुपयेच्या वर दौंडे कलेक्शन चं बिल झालं का भांडे फुकाट. आता बघू शकता खटका कसं दाबायचा. लाईट लागली चालू झालं. आता आपली मॅगी फिनोलेक्स पाईप तर्फे भांड आलेला आहे आम्हाला. आमच्या घरी आदर्श बांदेकर आलेले, पैठणी नव्हती त्यांच्याकडे म्हणून हे भांड देऊन गेले. बघू शकता लगेच आवाज ऐका. आता आमची मॅगी शिजत आहे. ठेवायची आधी शिजली आहे सवनी भाव. ती लगेच भांड कसं. सो काय वातावरण तुम्ही पाहू शकता, असं निसर्गरम्य वातावरणात आम्ही आज चक्क शिरवळ पडलेला आहे, गार वारा सुटलेला आहे आणि त्यात आमचा मूड झालेला आहे मॅगी खायचा. बघू शकता. बघा सोबत नुसतं बघायचं, कमेंट नोट करायचं, नुसतं बघायचं आणि निघायचं. सगळं आपलंच आहे ना सोमा. तुम्ही जिथवर तुमची नजर जाते हे सगळं म्हणजे आमच्याच घराच्या परिसरात हा भाग येतोय सगळा. आपली जमीन किती जमीन म्हणजे इथं नाही म्हटलं तर तुम्हाला सांगतो बघा, इथं एक 30-40 एकर असा पासालटा बघा या जमिनीचा. बघा सगळं आपण काही लागवड केलेली नाही, हाय असं ठेवलेलं आहे. काही दिवसांनी रस्त्याचे पैसा येणार आहे, तेव्हा ह्यात गुंतवू आम्ही. हायवे जाणार म्हणते बघू. मग आता सध्या आम्ही इथं ट्री प्लॅन चालू केलं, थोडे येते आणि त्या ठिकाणी आम्ही असं म्हणतोय की असं गरजू विद्यार्थ्यांसाठी दारूचे दुकान काढावे. सिरियसली फक्त जोक साठी होतं. तिथे उकळी फुटल्या, टोपण हालायला लागली वरच्यावर. बघू शकतो नॉर्मल बघा. वास तर खूप भारी येतो, अतिउत्तम वास यायला लागला. लॉंग नॉट स्टिकी पी. यात बी घाम उतरला.
सायलेंट बाई सोमाचा सायलेंट. आवाज बघितला गाईच गाईच का भावांनो गाईच 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 सगळीच म्हणते तरी भावड्यांनो काळजांनो तुकड्यांनो. नेमका विचार काय आहे? तुझा शर्ट मी रमानं कोण आणला बाबा ते इस्त्री करून आहे कुठला? तो व्हाईटवाला आहे ना. आहे आणि मी तो वापरला पण नाही बरं का. तो आहे नाही तसं मी. बरं आता व्लॉग आपला विषय चेंज व्हायला लागला. सो गायज म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जिंदगी जगा जगण्याबद्दल काय नाही, पण तुमच्या कॉलेज लाईफ अशी जागा ना बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचं वय होईल तुम्ही असं निवांत बसलेले असाल, तुमच्याकडे असं काय नसेल तर तुमच्या असे मेमरीज आठवल्या ना, तुमच्या डोळ्यातून अशा अचानक असे अश्रू आले पाहिजे. लाईफ जगायची आहे ना अशी खुलून जगा यार. एवढेच दिवस असतात. एकदा माणूस मोठा झाला कामाला लागला ना काय नाही, त्याची लाईफ ओनली 0 असते. काय जे आहे ना एवढे खुलून जागा ना तुमची कॉलेज लाईफ. सो आणि हे सुख कशातच नाही, परत कधीच नाही. एकदा गेलं की गेलं. त्यामुळं कष्ट करा, आपण मोठं करा, करून खावा, मागून तेवढं खाऊ नका. त्यासाठीच गायज आपण चॅनल काढलेला आहे. बटन कसं आपोआप बंद झालं त्यासाठी टेम्परेचर जास्त झालं का होत असतं. होतंय ना, नाहीतर नाही तर आहे बंद करून टाकलेलं आहे. मला पण लाईट गेली आणि त्यासाठी नाही लाईट चालू आहे. त्यासाठी आपल्या खास मेमरीसाठी, बाकी काय सुद्धा उद्देश नाही आम्हाला. पैसे बिसे कमवायला नाही. कधी तर आम्ही असं व्लॉग करून टाकतो, कारण की आपल्या जगात कुठं पण आपला माणूस असला आपल्या गँगचा नुसतं एक सर्च करायचं, जुन्या मेमरीज बघायच्या. ते होते का ह्याच्या आधी कधी झालं असं काय जास्त टेम्परेचर. सो आतमध्ये त्यांना दाखवू शकता तुम्ही किती शिजलंय का नाही ते बघू शकता. काहीच कशी आपली त्याच्या आधी तूच बघायला ते कॅमेरा दिसते का शिजलेलं. आपण कट करूया, मधून मधून कट करायला लागणार थोडं आपल्याला लागलं. आणि गाईज बघू शकता इथं बॅचलर्स लाईफ. पण नाही आम्ही हे आजच झाले, आमचं दर चांगलं असतं ना. सो भांडले जास्त आपलं दिसत असतं. गाईज आमच्या इथं मच्छर पण भरपूर आहे, त्यासाठी मच्छर आहे. आम्ही तर 6 जण राहतो. किती जण? 6 पैकी बघू शकता सगळं आमचं वॉर्डरूम सेटअप बघा. आमचा वॉर्डरूम हॉल आपण किचन आहे, पण आम्ही ते कसं आहे पोरं आहेत म्हटलं आता काही होऊ शकते, ते काही घडू शकतो. किचनवर पण कपडे आहेत आमचे बघू शकता. एका साईडला देव आमचा विठ्ठल, दुसऱ्या साईडला कपडे. आणि आम्ही देवाला सुद्धा आदिवासी तेलाने आरती लावतो. लय मानव घेत जाऊ नका. सोमाय तू काय करू शकतो, काही पण बोलू शकतो. काही बोलू शकतो म्हणजे काही बी बोलू शकतो तू. नाही मोठं बोललो, काही करू शकत नाही, काही बोलू शकतो. तर गाईज चालतंय, आपण आता एंड करूया. आम्ही खाताना तर तुम्हाला पाठवू शकत नाही, कारण की आम्हाला चिपळी लागेल. तुमची नजर लय वाईट आहे. सो घातक आहे. लाईक करा, फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आणि माझ्या भावनांनो हाच व्हिडिओ आपण एक 30-40 वर्ष झाला बघणार, हे दिवस आठवणार. तसं तवा आपण बघताना ह्या व्हिडिओसाठी आपण काय बोललो, काय ते दिवस होते. झालं याला 4 आधार कुणाचा नाही, झुकेगा नाही साला, वाकल्या तिकला बाबलीचा हिलवा पाला. बॅचलर लाईफ मी झुकेगा नाही साला. चालतंय, ठेवतो.